परिवहन विभागाच्या बैठकीमध्ये आज सकारात्मक चर्चा झाली। कालावधी वाढवण्यासंदर्भात ही चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती कळते। तर 1 मे पासून परमिट रद्द न करण्यावर सगळ्यांचं एकमत झालेलं आहे आणि परिवहन मंत्री थोड्या वेळामध्ये या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। तर मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवरून गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड वाद पेटलेला होता। यामध्ये मनसेनं सुद्धा मोठी भूमिका घेतलेली होती आणि 1 मे पासून ही सक्ती लागू होणार होती। मात्र आता यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे। अर्थात याबाबत काही वेळामध्ये प्रताप सरनाईक परिवहन मंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेद्वारे काय नेमकी भूमिका घेतलेली आहे हे स्पष्ट करणार आहेत। तर 2 टप्प्यांमध्ये आता मराठी भाषा ही शिकवली जाणार आहे आणि त्यासाठी मुदतवाढ सुद्धा मिळालेली आहे। साधारण ऑगस्ट महिन्यापर्यंत ही मुदतवाढ मिळाल्याचं कळतंय आणि याबाबतीत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, काही वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे प्रताप सरनाईक यांची आणि त्यामध्ये स्पष्ट भूमिका कळेल। मात्र आज जी बैठक झाली ती सकारात्मक झाल्याचं कळतंय। परिवहन विभागाबरोबर बैठक होती, काय काय नेमकं बैठकीत झालंय? अगदी बरोबर आहे। आपण पाहिलं असेल की खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये मराठी सक्तीकरणाचा मुद्दा पुढे करत सरकारकडून आग्रही भूमिका मांडण्यात आली। या अनुषंगानं आज आरटीओ ऑफिसमध्ये बांद्र्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली। मुख्यत्वे ही बैठक आता समाप्त झालेली आहे आणि मुख्यत्वे कालावधी वाढवण्याच्या संदर्भामध्ये मराठी सक्तीकरणाचा जो कालावधी आहे तो वाढवण्याच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। जे परमिट 1 मे पासून मराठी सक्तीकरणाच्या संदर्भात रद्द करण्याचा निर्णय झाला होता तो सुद्धा निर्णय पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती कळते। त्यामुळे 1 मे पासून परमिट रद्द न करण्यावर सुद्धा या बैठकीमध्ये एकमत झाल्याचं कळते। त्यामुळे हजारो ऑटो आणि रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या संदर्भातली अधिकृत भूमिका जी आहे ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काही मिनिटांमध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद करून जाहीर करतील। या संदर्भातला अंतिम निर्णय, नवीन डेडलाईन आणि या सगळ्या संदर्भातली मराठी सक्तीकरणाच्या निर्णयाबाबतची नियमावली सुद्धा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून थोड्याच वेळात प्रताप सरनाईक जाहीर करतील। त्यामुळे मराठी सक्तीकरणाच्या संदर्भातला निर्णय आता कधीपासून लागू होणार आणि मराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना कधीपर्यंत अनिवार्य केली जाणार याबद्दल काही मिनिटांमध्ये स्पष्टोक्ती होऊन आता खऱ्या अर्थाने क्रमप्राप्त आहे। ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी आणि निश्चितच पत्रकार परिषदेमध्ये काय नेमके प्रताप सरनाईक भूमिका मांडतात, काय पद्धतीने हा सगळा निर्णय झालाय हे स्पष्ट होणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।